हा फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे. याच्यामध्ये 3 व्होल्टमीटर यूज केलेलं आपण. हा ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे आणि हा सिंगल फेजवाला ट्रान्सफॉर्मर आहे. हा सिंगल फेजवाला ट्रान्सफॉर्मर, तर तिकडचा ऑटो ट्रान्सफॉर्मर. म्हणजे 3 खाली व्होल्टमीटर यूज केलेले. कनेक्शन स्टार्ट होतं आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरपासून. तर हा जो A2 जो टर्मिनल आहे तो आहे इथला 100वाला आणि A1 टर्मिनल आहे तो आहे इथला 0वाला. सो ऑटो ट्रान्सफॉर्मरचं पॉझिटिव्ह टर्मिनल A2ला म्हणजे 100ला वरती कनेक्ट करायचा आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरचा निगेटिव्ह टर्मिनल जो आहे तो इथे 0ला कनेक्ट करायचा. आता त्याच्यानंतर हा A2 टर्मिनल आहे आणि हा इकडचा सेकंडरीचा हावाला 0वाला हा पॉईंट आहे. तर यांच्या अक्रॉसमध्ये 1 व्होल्टमीटर कनेक्ट करायचं आहे. सो हे जे व्होल्टमीटर आहे ते ह्या दोन टर्मिनलच्या अक्रॉस हे व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं आहे ह्या 2 वायर्स थ्रू. त्याच्यानंतर हा जो सेकंडरी जो आहे ट्रान्सफॉर्मरचा त्याच्या अक्रॉस 1 व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं आहे आपण. आणि ही वाली जी वायर आहे ह्या 2 टर्मिनलच्या अक्रॉस जर ही आपण कनेक्ट केली तर ते होतं सबस्ट्रॅक्टिव्ह. आणि ती वायर अशी फक्त पुट करायची इथं की शॉर्ट करायचे सर्किट. फक्त वायर पुट करायची इथे. ते पुट केलं सबस्ट्रॅक्टिव्ह आणि ती वायर जर काढून आपण रिडिंग जर घेतले तर ते झालं ॲडिटिव्ह. झालं.